नाश्ता करू. तर उपमा बनवायला गेली तर मला कोथिंबीरच नाही सापडली फ्रीजमध्ये. तर म्हटलं घेते ओजूच्या मम्मीकडनंच आता. हो की घ्या ना. कालच आणला यांनी भाजीपाला आणि काल नाही रविवारीच आणला. मग ते दर हप्त्यालाच आणता. रविवारीच सगळा भाजीपाला आणता, मग नंतर दुसऱ्या रविवारीच तोपर्यंत सगळं पुरवायचं. मध्ये संपलं तर डाळ भाजी काही बनवायची, पण नंतर आणायचंच नाही असं आहे आमचं. हा बरोबरच आहे. ओजूच्या पप्पांनाही वेळ नाही भेटत ना. बरोबरच आहे. शनिवार रविवार तर भेटतो, मग काय करायचं. आणि मध्ये असतं ना आपलं डाळ भात तर असतोच, खिचडी असते कधी. हा मग पूर्ण आम्ही काय करतो, रविवारी 1 किलो टमाटे, 1 किलो बटाटे, मग असं बाकीचे अर्धा किलो भाज्या घेतो. तर मग ते पुरतं सगळं. भेंडी पण 1 किलो घेऊन घेते मी. आणि गवार असली तर मी पावशेर गवारमध्ये मी 2 भाज्या करते. आम्हाला थोडं थोडं किती लागतं 2 जणांना हो. पोरगा तर अजून काय भाजी खातच नाही. हो बरोबरच आहे. आम्ही तसंच करतो हो. आणि येते ना भाजीची गाडी पण येते, पण आपल्या बिल्डिंगमध्ये इथं काही अलाउडच नाही. तर बाहेर असतात की गेटच्या जवळ. हा लागलं तर कधी घेऊन यायचं. पण आता मी खाली उतरायचा कंटाळाच केला. नाही नाही घेऊन जा हो, असं काही नाही. मग कधी मला वेळ पडला तर मीही मागू शकते, असं काही नाही. संपतं कधी काही, त्याच्यात काय मागायचं. मग शेजारीच आहेत आपण. ओजू तर चांगलाच गाढ झोपलाय. याचा वेळच नाही झाला अजून उठायचा. अहो रात्री माहित नाही पोटात दुखत होतं का काय त्याचं, तर राहून राहून असं रडून उठत होता. माहित नाही काय झालं त्याला. तर आईंना पण फोन लावायचाच मला, तर याला काय देऊ म्हणून. हा आमचं कधी काय आई काही करून त्याला देऊन देतात, तर मग त्याचं सगळं बंदच व्हायचं. असं कधी ओवा चावून द्यायच्या, कधी काय काय करायच्या त्या, त्यांचं सगळं ते बघायचं त्याचं. आणि सर्दी पण झाली ना तर ते वेखंड असतं आणि ते जायफळ असतं, ते सगळं उघडून पाजून द्यायच्या. तर कधी त्याला काहीच नाही व्हायचं, सगळं ते करायचे. मग मला तिथं काही टेन्शनच नव्हतं. आणि आता रात्री तर तो 1-1:30ला असा रडून उठला. तर आम्ही दोघंही टेन्शनमध्येच आलो. मग ते 1.5-2 तास असंच त्याने त्रास दिला. तर 3 वाजेला झोपला तो. मग त्याच्यानंतर परत 6-1 वाजेला उठला. तर मग त्याच्यानंतर परत त्याला तेव्हा पाणी पाजलं, थोडं कोमट पाणी केलं, थोडं मीठ टाकलं आणि लिंबू पिळला आणि ते पाणी दिलं मी त्याला लिंबू पाणी करून कोमट. तर मग त्याला थोडं बरं वाटलं. तर मला वाटलं पोटच दुखत असेल याचं. आणि बोलतही नव्हता बरोबर, रडच करत होता. असतं बाई लहान मुलांचं काय समजतच नाही. मग घेऊन गेले असते दवाखान्यात की हो. नाही सासूबाईंना आता फोन करते. आता हे पण आता ऑफिसला निघाले आणि तो शांत झोपला आता, मग कशाला हो दवाखाना विनाकारणच. त्याला बरं वाटलं असेल आता. काल त्याने मॅगी खाल्ली होती पण थोडी, तर मी देत नाही मॅगी त्याला, पण ते कसं आता कधी कधी द्यावंच लागतं. अहो ओजूची मम्मी त्याला ना मुगाच्या डाळची खिचडी द्या असं द्यायचं. कधी कधी गुळाचा काला द्यायचा, कधी दुधाचा काला द्यायचा. असं देत जा ना त्याला नरम वस्तू. कधी उपमा करत जा, कधी पोहे करत जा. हा आणि थोडं काजू बदाम दळून त्याला दूध पाज जा थोडंसं. आता मोठा होतोय ना, खायची पण सवय पाहिजे हो भाजी पोळी. आता माझा मुलगा आहे ना, त्याला हिरवी भाजी जरा नाही आवडत, तर मी काय करते माहिती. नाही हो बाई दुर्लक्ष करूच नका ओजूची मम्मी, त्याला दवाखान्यातच न्या. हा बालरोग तज्ञ आहे ना तो, त्याच्याकडे घेऊन जा. हो बाई आता आईन त्यांना फोन करते, मग बघते विचारते. पण लवकरच येणार आहेत आज. तुम्ही केव्हा आले आणि गावाहून? अहो परवा आली. तर घरात एवढं कसं रस्तं बरं बंद घर. मग ती कामवाली आली, मग तिला पण मी करू लागले समजा, आणि सगळं चकाचक केलं. आणि मग आता किराणा भरेल आज. मग थोडा रवा निघाला, आता म्हटलं उपमा बनवू थोडा. बाकीचं तर आपला गहू तांदूळ असतंच भरलेलं, पण आता हे असं चहा साखर कॉफी वगैरे सगळं आणायचं. शेंगदाणे ते बघा ना, सगळ्या डाळी आमच्या आईने दिलेल्या होत्या. हरभऱ्याची डाळही दिली आणि अजून परत बेसन पण दळून दिलं, पीठ चण्याचं. 2-1 किलो पीठ दिलं म्हणे, पावसाची कुठे जाणार दळायला असं म्हणून. आणि परत उडदाची काळी डाळ भाजी बनवायसाठी यांना आवडते ना, हिरवी मिरचीची उडदाची काळी डाळ ते पण वेगळी. आणि पांढरी डाळ वड्यांसाठी, यांना वडे पण आवडतात ते पण वेगळी. आणि आपल्या वरणाची डाळ वेगळी आणि खिचडीची वेगळी अशी असते. खिचडीची थोडी फोत्रेवाली असते ना, ती खिचडीमध्ये वापरायची. आणि वरणाची प्युअर केलेली असते त्यांनी पॉलिशवाली. अशा सगळ्या डाळी दिल्या. हां आणि मठाची पण डाळ, चवळीची डाळ, सगळ्या डाळी. आणि अजून 5-1 किलो असे शेंगदाणे फोडून दिले, शेंगा वाफलेल्या त्याही दिले, गहू वाफलेले तेही दिले. सगळं म्हणजे टोटल आई सगळं रेडीच ठेवता. 2 दिवस लागतात आमच्या तयारीला सगळं त्यांना बांधायला. आणि काय करता मग त्या एका साडीमध्ये गासोड्या करून एका गोणीमध्ये टाकून देतात, असं करतात. मग येऊन आपण व्यवस्थित सोडून मग बरणी धुवून चुवून सुकून त्याच्यात भरायचं, असं काम आहे आमचं. हो का, चांगलं आहे ना हो.
नाही आमच्या तिकडे तर शेती वगैरे नाही आहे, शेती नाही आहे तिकडे. तिकडे असं सगळं होलसेलमध्येच एका वर्षाचंच भरून घेतात. हां, आणि मग काय सगळं शहर सिट्यांमध्ये तर सर्वच भेटतं. आणि आता तर ऑनलाईनचा जमाना आहे. तुम्ही 5 मिनिटात वस्तू मागवा, आता सगळं काही येतं. आता काय पहिल्यासारखं राहिलंय हो. हां, झेप्टोने तर वस्तू येतेच म्हणा लगेच. पण ते ऑनलाईनवर विश्वास नाही ना मग. आमचं काही नाही. घरी थोडी विश्वास असतो. खेड्यागावाचे लोक कसे राहतात बरं. अहो नाही हो, ओजूची मम्मी, खेड्यागावांमध्ये लोक लई सुधारलेत आता. हो ते तर आहेच म्हणा, तिथं सांगायचं आहे. पण खेड्यांमध्ये सगळं काय व्यवस्थितच चाललंय आता. मला तर याचंच टेन्शन आलं, याची तब्येत नको बिघडायला. नाही हो, नाही बिघडणार. तुम्ही चांगले व्हायब्रेशन द्या त्याला. नाही रात्री एवढा रडला ना तर मला भीतीच वाटली. आईंना तर लईच घाबरते मी अजून. आई मला बोलते तू लक्ष नसेल दिलं, त्याने काय खाल्लं असेल असंच म्हणते त्या मला. आता तुम्ही त्याच्यावरच असतात, तुम्ही का नाही लक्ष देणार. असं नाही राहत. आता लहान बाळ आहे, त्याचं काही दुखतं खुपतं तर रडतं, आपलंही काही दुखतं मग त्याला काही सीमा असते का बरं. चला तुम्हाला कोथिंबीर देते मी, केव्हाच्या काय तुम्ही. हां. तुमच्यासाठी मी शेंगा पण काढून ठेवल्या होत्या. हो, वाफवून शेंगा दिलेल्या आईन त्यांनी. आणि गहू पण ते खूप छान लागतात बरं का गहू. हां, त्यांना असं शेकून घ्यायचे मिठामध्ये थोडे, एकदम मस्त मोठे मोठे होतात. आणि मग थोडे शेंगदाणे असं शेकून त्याच्यामध्ये थोडे मुरमुरे, असा चिवडा आवडतो मग आमच्या घरी. हां, त्यांना खूपच आवडतं. ते लहानपणची सवय ना खायची. आमचा कावतोच राहायचा डब्यामध्ये बी आणि शाळेत जायचं होतं. बाई बाई, पहिल्या गोष्टी तर वेगळ्याच होत्या हो. आम्हाला तर कुरड्या खूप आवडायच्या. हां, कच्च्या कुरड्या खूप खायचो आम्ही. मामाच्या गावाला जायचं तर. आणि ते चिकणीचे पापड अजून आमची मामी बनवायची. हो, अजून पण बनतात हो गावाला. सगळा सामान येतो मला बी. आम्ही सासू सुना सगळं करतो. हो की, आपण करायचं का इथं. जाऊ ना वरती, लिफ्ट आहेच इथं. तुम्हाला येतं तर मग काय, मग करू ना. सगळं येतं मला. हां, चालेल मग. 1-1, 2-2 किलोचं करू आपण थोडं थोडं मस्त. अहो मला कुरडया, नागलीचे पापड, तांदळाचे पापड आणि गहू तांदूळच्या वड्या पण येतात, बिबड्या पण येतात. सगळं येतं मला. हां, चिप्स, चकल्या सर्व करते मी. हां, वेफर तर करते मी, पण ते ऊनच एवढं लागतं वरती. तर या मुली असतात ना, या आपल्या बाजूच्या 3 मुली आहेत ना, ते सगळं करू लागतात. बोलवलं की लगेच येतात त्या. खूपच छान मुली आहेत. हो का, मग करू ना आपण. काय नाही, शनिवार रविवार करायचं म्हणजे वजूला त्याचे पप्पा सांभाळतील, मग आपण करू. आता काय हो, आता पाणीच किती पडतोय रोजचा. पाऊस पाऊस चालू झाला. आता आपण दिवाळी नंतरच करू. हो, पुढच्या वर्षाचीच गोष्ट सांगते मी बी. आता थोडी काय होणार आहे. आता काहीच नाही होणार. चालेल चालेल, चला बाई मला कोथिंबीर द्या. आणि तुमच्या सासूशी गोष्ट करा पहिले मग फोनवर. हो बाई, तेच करते. चला तुम्हाला कोथिंबीर देते. आणि त्यांच्याशी रात्री बोलली ती व्हिडिओ कॉलवर, तेव्हा खूप हसत होता. आणि नंतर रात्रीच झालं त्याला. असं काय झालं काय माहिती. होत असते हो, ओजूची मम्मी. एवढं काय टेन्शन घेता तुम्ही.